एका परीने या गाण्यातून खरं तर त्यांच्याच जीवनाचं गाणं आपल्यासमोर साकारतं. आकाशवाणीची बिल्हण नावाची ही संगीतिका, ज्यात हे गाणं आकाशवाणीसाठी लिहिलं गेलं. ही संगीतिका सुद्धा आकाशवाणीसाठी लिहिली गेली आणि 1956 साली ती आकाशवाणीवर प्रसारित करण्यात आली. पु ल देशपांडे यांनी त्याला संगीत दिलं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आवाज त्याला लाभला. एका परीने हा त्रिवेणी संगम खरं तर या निमित्ताने घडला आणि बिल्हणी या संगीतिकेबरोबर या गाण्यांनाही आपल्या सगळ्यांच्याच मनात एक अढळ असं स्थान निर्माण झालं. मुळात ही संगीतिका खूप मोठी होती, पण आकाशवाणीच्या मर्यादा आणि कार्यक्रमांच्या मर्यादा या दृष्टीने ती एका तासात खरं तर बसवायची होती आणि पुलंनी हे काम अधिक सोपं केलं. पुढे वाङ्मय शोभाच्या दिवाळी अंकामध्ये ही संपूर्ण संगीतिका प्रसिद्ध झाली आणि रसिकांपर्यंत आली. या संगीतिकेची सुरुवात जी होती त्याचेही शब्द अगदी ऐकण्यासारखे आहेत. दोन हृदयांची कहाणी, दोन हृदयांची कहाणी, पौर्णिमेच्या शुभ्र रात्री, चांदणे दाटून गात्री, गुज सांगावे तिने त्याच्या मनी फुलवीत गाणी, दोन हृदयांची कहाणी, दोन हृदयांची कहाणी. गीत ते त्याने लिहावे अन तिने मधुसूर व्हावे, गीत ते त्याने लिहावे अन तिने मधुसूर व्हावे, अंतरी त्याच्या व्यथा यावे तिच्या डोळ्यात पाणी, दोन हृदयांची कहाणी, दोन हृदयांची कहाणी. या संगीतिकेतले ते शब्द आणि मुळातच भावनांना हात घालणारे असे पाडगावकरांचे शब्द, नादमयतेने भरलेले असे शब्द आणि पाडगावकरांच्या या गाण्यांची ही वैशिष्ट्य या संगीतिकेच्या माध्यमातून जितकी आपल्यासमोर पोचली तितकीच त्यांच्या भावगीतातूनही आपल्यापर्यंत पोचली. अर्थात त्या भावगीतांना कधी कधी असलेला भक्तीचा सूर हा सुद्धा नादमयतेचं एक वेगळं प्रतीक आपल्यासमोर मांडून जातो. श्रावणात चित्रलिपीचे जरी अर्थ न कळले पुरते. पडगावकर असं म्हणतात, अर्थ न कळले पुरते, पण त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ अगदी पुरेपूर कळलेला आहे. म्हणून तर अनेकदा आपल्या जीवनाचं कोडं त्यांच्या शब्दातनं अगदी सहजपणे ते सोडवतात. अनेकदा आपल्या गाण्यांमधनं तत्वज्ञानाचा भाग जो आहे तोही ते अगदी सहजपणे सांगून जातात. येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,
आणि घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण. हिरवं पान कधीतरी पिकणारच, पिकलं पान कधीतरी गळणारच, गळलं पान मातीमध्ये मिळणारच. झाड कधी कणतं का, कधी काही म्हणतं का. गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं पान, आणि कविता पिवळी पिवळी धमक वाचत जातं पिकलं पान. वा. नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण, घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण, आणि येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. हेच जीवनाचं सत्य आहे मला वाटतं. बोरकर एकदा म्हणाले होते, सिगरेटचा ओढीत धूर, 70 संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजा सूर. यालाही एक संदर्भ आहे बरं का सुनील. बोरकर म्हणजे जेव्हा मुंबईत पाडगावकर 3ऱ्या मजल्यावर राहत होते, म्हणजे अजूनही ते तिथेच राहतात. त्यामुळे बोरकर जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा 3 मजले चढून वर यायचे, म्हणून ते असं म्हणतात. बोरकर एकदा म्हणाले होते, सिगरेटचा ओढीत धूर, 70 संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजा सूर. 3 मजले चढून आलो असा दम अजून श्वासात, ओत थोडी व्हिस्की ग्लासात. कवितातून रंग झरू लागले, प्रत्येक क्षण आनंदाने भरू लागले. घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण, धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण. पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायको सोबत उभा होता किती वेळ, बर, आणि रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ. रस्त्यावरच उभे राहून दोघांनी खाल्ली मग जोडीनं मस्त भेळ. वा. मिटक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं, जीभ झाली आंबट तिखट गोड गाणं. वा वा. खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. आयुष्य ही रंगून जाणं खरं नव्हे, आणि नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे. अध्यात्माचा जाडा ग्रंथ हातात घ्यावा, थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा. तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही ठरवा. पण त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो, तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण, आणि रडत बसलो की करुण असतं म्हातारपण. वा. येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. आणि घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण. आणि म्हणूनच त्यांच्या बोलगाण्यातनं ते असंही म्हणतात सुनील, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. बरं, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं, शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात पुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. आणि पुन्हा एकदा मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे जीवनाचं तत्वज्ञान अशा शब्दात पाडगावकर सांगतात, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर
तुरे आल्या निळ्या निळ्या लाटा फुले येऊन सजल्या या हिरव्या पाना शुभ्र तुरे आल्या निळ्या निळ्या लाटा राम फुले येऊन सजल्या
काल निराळा छंदनवा अंकाल निराळा त्या दिवशी प्रथमच माझे सूर सांग अवघडले अवघडले सूर सांग अवघडले शब्दा वाचून कळले सारे शब्दाच्या पलीकडे शब्दाच्या पलीकडे एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली. पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्याचं फावलं. त्याने तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं. बर. लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की, तुमच्या माझ्या पूर्वजांनी वेगळं काय केलं? त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय केलं?
लाजून हसणे हसून ते पाहणे लाजून हसणे हसून ते पाहणे मी ओळखून तुझे बहाणे मी ओळखून तुझे बहाणे. अनेक रूप, ही सगळी रूपं आपल्या समोर जेव्हा साकारतात तेव्हा वेगवेगळे भाव हे त्यांच्या प्रत्येक कवितेतून आपल्यापर्यंत अलगद अगदी पोचून जातात. हे गाणं आपल्या शब्दातही मावत नाही आणि म्हणूनच ते म्हणतात त्याप्रमाणे हावऱ्या हातात गावत नाही. पण तरी सुद्धा आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आणि आपण ते मनापासून म्हटलं पाहिजे. हीच मनापासून दाद देण्यासाठी आज आपल्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत श्री सुरेश शेट्टी, वैद्यकीय उच्च तंत्र शिक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे सुरेश शेट्टी यांचं आपण शाळांच्या करूया. पाडगावकरांचे शब्द, गोडवा, तरलता, नादमयता या सगळ्याच गोष्टी एकत्रित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्यांचे शब्द अक्षरशः घुमत राहतात. पण रसिकांशी असलेली पाडगावकरांची बांधिलकी ही त्यांना खूप महत्त्वाची वाटते आणि म्हणूनच आपल्या रसिकांसाठी, आपल्या श्रोत्यांसाठी ते असं म्हणतात, इतकं दिलं तुम्ही मला, माणूस केलं तुम्ही मला. हा, इतकं दिलं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. पावसाळ्यात तर वर्षावाला मिती नव्हती, माझी ओंजळ कधी सुद्धा रीती नव्हती. उन्हाळ्याच्या वडव्यातही तुमचं प्रेम सरी झाल्या, मला शोधित घरी आल्या. इतकं दिलत तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला. अन्यायाच्या पहाडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करणारे शब्द, सुरुंगासारखे शब्द आणि ओल्या मातीच्या वासाचे शब्द, प्रकाशाने झळाळणारे शब्द, अपार निशब्दतेशी एकाकार असे होणारे शब्द.
वैद्यकीय उच्च तंत्र शिक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे सुरेश शेट्टी इथे उपस्थित आहेत। श्री सुरेश शेट्टी यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि त्याचबरोबर संदेश प्रतिष्ठानचे संदेश कोंडविलकर यांनाही विनंती, नगरसेविका शीतल म्हात्रे यांनाही विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं। मोमेंटो लेके सांगितलं ना हो हो संदेश माननीय श्री सुरेश शेट्टी, त्याचप्रमाणे थँक्यू नगरसेविका शीतल म्हात्रे यांचाही सत्कार आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद आणि नमस्कार। थँक्यू। त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू निर्माते कीर्ती कुमार हे सुद्धा उपस्थित आहेत। गाण्याचा वारसा खरं तर यांना जन्मापासूनच लाभला आहे असं म्हणायला हरकत नाही। आज ते दोघेही इथे उपस्थित राहिले त्याबद्दल संदेश प्रतिष्ठानतर्फे संदेश कोंडविलकर त्यांचं स्वागत करतील। त्याचबरोबर आज हा संपूर्ण कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्यामध्ये विनायक आर्ट्सचे नरेश खराडे यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे। खेबुडकरांच्या गाण्याचा चित्रगंगा, शांता शेळके यांच्या गीतांचा चैत्र यामिनी हा कार्यक्रम आणि लोकसंगीतावर आधारित उत्सव या कार्यक्रमाचे निर्माते आणि शब्द जपून ठेवले या कार्यक्रमाचे निर्माते नरेश खराडे। आणि मी आता गोविंदा यांना विनंती करते की या आपल्या सर्व कलाकारांच्या वतीने कलाकारांचा म्हणून सन्मान हा करावा, एक प्रातिनिधिक सन्मान असं म्हणायला हरकत नाही। आणि याचबरोबर विनायक आर्ट्सचे अनुप आणि सुबोध यांनाही मी विनंती करते त्यांनी तसंच आज या निमित्ताने या सर्व गायक कलाकारांचा सुद्धा एक छोटासा परिचय आपल्यासमोर करून देते। आपले गायक कलावंत आहेत विनायक जोशी, माधुरी करमरकर, अजित परब, सुचित्रा भागवत, तबला साथ संदीप मयेकर, तालवाद्य श्रीकांत टोपारे, साइड रिदम गौतम नाईक, बासरी साथ प्रफुल्ल गोसावी, सिंथेसायझर साथ निलेश देवस्थळी आणि संगीत संयोजन प्रशांत लळे। आणि त्याचबरोबर माझ्या बरोबरीने कविता वाचनासाठी आपल्या नाट्य क्षेत्रातला आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता सुनील बर्वे या सर्व कलाकारांच्या वतीने गोविंदा यांना मी विनंती करते की या निमित्ताने त्यांनी थोडंसं बोलावं। माझे मोठे भाऊ कीर्ती कुमारजी, संदेश कोंडविलकरजी, मंचावर उपस्थित सर्वच कलाकारगण आणि समोर उपस्थित मित्रबंधू भगिनींनो, आपण सर्वांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा। आणि आज जो हा कार्यक्रम इथं हा साजरा करत आहे याबद्दल मला फार अभिमान वाटते। आणि अजून बरं वाटलं असतं जर का हा हॉल गचागच पब्लिकने भरलेला असता, कारण संगीत संस्कृती निर्माणामध्ये, जीवनामध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक पथकावर संगीत आपल्या सोबतीला असतं आणि आपल्या संस्कृतीची रक्षा करतो प्रत्येक ठिकाणी। आणि आम्हाला लहानपणापासून हेच आमच्या आईने शिकवलं। आताच माझे मोठे भाऊ मला गाडीत आम्ही येत असताना मला बोलत होते कि हिंदुस्तान में 2 तरह की सभ्यता और संस्कृति है, एक तो पराक्रम की है, एक परिक्रमा की।
हम परिक्रमा की सभ्यता में मानते हैं जो भगवान गणेश की है। और आज ये विनायक आर्ट्स है। विनायक आर्ट्स ने हमारी कॉन्स्टिट्यूंसी में पहला प्रोग्राम संगीत का रखा, इसलिए मैं उनका बहुत धन्यवाद मानता हूँ। और मराठी सभ्यता, मराठी संस्कृति ये वर्षानुवर्ष इसी तरह से चलती रहे, जीवित रहे और इसका मान सम्मान संपूर्ण विश्व में बढ़ता चला जाए, ऐसी आज गुड़ी पड़वा वाले दिन मैं भगवान से प्रार्थना करता हूँ। भगवान विनायक से, गणेश जी से प्रार्थना करता हूँ, सिद्धि विनायक जी से प्रार्थना करता हूँ। और जितने युवा हैं मराठी, मैं इन सबसे भी प्रार्थना करूँगा कि ऐसे प्रोग्राम को गजागज भरा करें और हम कलाकारों को सम्मान इसी तरह से देते रहें, खास तौर पे अपनी भाषा को। उत्तर मुंबई जब भले इसका नाम क्यों ना हुआ, मगर ये महाराष्ट्र की मुंबई है, ये महाराष्ट्र में पलती मुंबई है, ये महाराष्ट्र में जीती मुंबई है। और जिसको महाराष्ट्र जिला रहा है उसकी संस्कृति जिलाना बहुत जरूरी है, सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि संपूर्ण विश्व में। और मुझे ऐसा लगता है कि ये जितना प्रोग्राम आगे से कभी होगा तो मैं इसकी गारंटी लेता हूँ कि सभी को घुसाऊंगा मैं जबरदस्ती और बोलूंगा कि मराठी सीखो, मराठी समझो, मराठी लोकगीत सुनो, नाट्य गीत सुनो, भावगीत सुनो। और जो मराठी का आनंद हमने लिया है, आता माझी मराठी काय जरा थोडीशी लहानपणापासूनच कोडके साहेबांची मराठी आहे, मी जास्त मराठी बोलत नाही, तोंडात चायला महिला सगळं निघालं। तर जरी का हसवासी असली, फसवाफसवी मी करणार नाही। आणि आपली स्वतःची फसवाफसवी करून माणूस स्वतःलाच फसवतो। ही आपलीच सभ्यता आहे, आपलीच संस्कृती आहे। इथेच आपण जन्माला आलोय आणि इथंच मोठे झालोय आणि इथंच राहायचं आहे आपल्याला सगळ्यांना। तर संगीताचा साथ देऊन संदेश कोळवलकरजींनी हा प्रोग्राम ठेवला, त्यासाठी मी त्यांचा आभारी मानतो। आणि असल्या प्रोग्रामसाठी मला 50दा 100दा जेव्हा जेव्हा मला बोलवा मी तिथं उपस्थित राहील। आणि त्या सेवेसाठी मला कधीही सांगा, मी तिथं तुमच्या सेवेत नेहमीच उपस्थित आहे। क्षमा प्रार्थी आहे की मी तुमच्यासमोर असं पाठ करून मला उभं राहावं लागलं, नाहीतर ही पण संस्कृती नाही। माझी आई असती समोर मला ओरडली असती कि आर्टिस्ट लोग के सामने पीट करके क्यों खड़े हो। तो सबको बहुत बहुत शुभेच्छा मेरी। मेरे लिए कभी कोई सेवा हो मेरे सर आंखों पे। धन्यवाद। आणि मराठी संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आपलं प्राणपणाला लावणारे संदेश कोंडवलीकर माझे सर्वात आवडते कार्यकर्ते, यांना मी अभिनंदन करतो। आजचा हा दिवस गुढीपाडव्याचा दिवस, आपल्या लोकांचा नववर्षाचा दिवस, माझ्या शुभकामना आपल्या बरोबर आहेत। शब्द जप